नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मला माहिती आहे की 10 लाख खूप जास्त आहेत, पण हे तुझ्या सुरक्षेसाठी आहेत. कोणीही तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. चामुंडा मंदिरापासून 170 नॉटिकल माईलच्या आसपास आम्ही पोहोचलोय. आता देवच तुझं रक्षण करो. कळलं ते मला. चल आता आत ये. तुझ्या गरजेचं सगळं सामान तुझ्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आपल्याला सरळ आत घुसून त्याला पकडावं लागेल. दुसरा कोणताच मार्ग नाहीये. आपले किती लोक आहेत तिकडे? सर 7 लोक आहेत. सर आत घुसण्यासाठी दुसरा एखादा पर्याय शोधूया का? नाही, तिकडे कमीत कमी 10,000 लोक आहेत. जर तू आज जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करशील तर दंगल होण्याची शक्यता आहे. तो खूप चतुर आहे. त्याला माहिती आहे अशी धार्मिक जागाच त्याच्यासाठी सुरक्षित आहे. थांब, कोण आहेस तू?
ड्रायव्हरचा फोन आला होता. पैसे कमी पडणार नाही आणि तुझ्या हातातच देणार. माझे पैसे मी काढून घेईन. खूप पोचलेला माणूस आहे म्हणून पैसे डबल मागतोय, नाही तर सगळे पैसे गणेश घेऊन जाईल. तो बघाला.
हामिद मी हमीद आहे सर. ही जाईल तुमच्या सोबत. ये आत बस. बस. ठीक आहे. चांगली मुलगी आहे, साहेब. काही त्रास होणार नाही, अजिबात नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर सुरी. हे सूरी, हो सर. खूप बदललायस. जास्त नाही सर, थोडासा. साहेब माझे पैसे. हो, सुट्टे असतील तर हो, मी प्लीज. देतो. ओके, थँक्यू. साहेब 50. सर मला द्या ना ही बॅग. मी हे नाही थँक्स. गाडी रेडी आहे सर. या जागेचं नाव काय आहे सूरी? या जागेचं नाव तर पतली कुहर आहे आणि तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाण्यासाठी पूर्वा उतरावं लागेल. अरे सर, आताही तुम्ही पेन आणि डायरी वापरताय. मोबाईल पॅड वापरा ना. अरे थांबा. अहो सर, बसने कशाला जाताय? आपल्याकडे गाडी आहे ना. अहो सर, ऐका ना. सर तुम्ही पण ना सर. अच्छा, हीच बस जाईल ना? हो सर, बस बरोबर आहे. हा, मग तिकीट काढ. हो सर. सूरी, मी तुझे सगळे पैसे मनी एक्सचेंजला गेलो की परत करेन. ना अरे हरकत नाही सर, तुम्ही आधीच खूप पैसे दिलेत मला. तिकीट तिकीट तिकीट. ओ साहेब, 2 पूर्वा. हा बोला. हा साहेब, आज एक नवीन सिक्युरिटी इन्चार्ज येणार आहे आणि त्याने बॉडी घेऊन जायला नकार दिलाय. ए तू जा ना. तू सांगितलं नाहीयेस का या दावा न केलेल्या प्रेतांना मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन चाललेत आणि हे सगळं मी पहिल्यांदा नाही करत आहे. हा, हे पण जाऊन सांग. दावानं केलेली प्रेत म्हणजे अनाथ प्रेत असं नको म्हणूस. यांचं पण कोणी ना कोणीतरी असेलच. हे ऑफिशियल नाहीये, पण हा पोलीस क्लिअरन्सचा भाग आहे. सर, अशी पत्ता नसलेली प्रेतं अशांती पसरवतात आणि हे काही गुपित नाहीये, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आताही आणि यातली प्रत्येक गोष्ट रेकॉर्डमध्ये असेल. तुला प्रोसिजर माहित नाहीये का मित्रा? आतापर्यंतची जितकी गहाळ प्रकरणं आहेत त्यांना या डेड बॉडीजशी मॅच केलं पाहिजे. यांचे फोटोज पब्लिश केले पाहिजेत. आपल्याला ही खात्री करावी लागेल की यांचा तपास घेण्यासाठी कोणी येतंय की नाही. नातेवाईकांना काय हँडओव्हर करायचं? जाळण्यासाठी की पुरण्यासाठी? याने फायदा काय होणार आहे? या अशा लोकांची गोष्ट तर इथेच संपायला हवी. ते त्या VIPsना निर्दोष मुक्त करतील ज्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली आहे. बाकीच्यांच्या नशिबात हेच आहे. तू चल निघ, आम्हाला आमचं काम करू दे. मी सांगितलं ना, प्रोसिजर फॉलो कर. आणि मी इथून नाही जाणार, तू जाशील. आणि नाही गेलो तर मार खाशील. मला वाटतंय भांडणाच्या मूडमध्येस. तर मग आधी कोण सुरू करणार? ज्याचा ऍक्सिडेंट मध्ये जीव गेलाय अशा जळलेल्या प्रेताला कोण ओळखेल? कोण घरी घेऊन जाईल त्याला? जास्त शहाणपणा केलास ना तर तू पण इथेच असा पडलेला दिसशील. आमच्या कामात आडवा येऊ नकोस तू. आता तुझे मित्रही तुझ्या या चेहऱ्याला नाही ओळखू शकणार, पण काही लोक तुला अशा अवस्थेत ओळखतील. म्हणजे तुझी आई आणि वडील, ज्यांना तुझी ओळख पटायला डोक्याची गरज नाहीये. घेऊन जायला यापुढे प्रोसिजरने काम कर. जर पोलीस केस झाली तर मला कॉल कर. मी जवळच्या शवगृहाचं इन्स्पेक्शन करायला चाललोय. ठीक आहे?
सर चला आपण पोहोचलो, या ना. ओके. इथेच उतरायचं आपल्याला, या. या जागेचं नाव काय? जिथे आपण बसने उतरलो होतो ती. नाही ती नाही, या जागेचं नाव. हे बुंदिया आहे सर. काय? बुंदिया. गोंदिया. हो. पेन हरवलं का सर? पुन्हा चेक करा ना. इथल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा हाच प्रॉब्लेम आहे सर. हे घ्या. हे थँक्यू. बुरुवा. बुंदिया सर. ओके. थँक्यू. हरकत नाही सर, तुम्हालाच ठेवा. आर यू शुअर? हो सर, ठेवा ना. थँक्स. थँक्यू सूरी. ठीक आहे सर. आज तू माझ्या बरोबर इथपर्यंतच आहेस. बरं सर. मला अजून थोडस पुढे जायचंय, पण एकट्याने. ओके. मग आपण उद्या भेटूया, ठीक आहे सर. है ना? सेम चालेल. प्लेस सेम टाइम. हो सर. ठीक आहे. थँक्यू सूरी. वेलकम सर. ठीक आहे, उद्या भेटूया. हो. ये आत मिलिंद. इथे फक्त तू, मी आणि काही आंधळी आणि बहिरी लोक आहेत. सो यू कॅन टॉक. तुमच्या डोळ्यांना काय झालंय? 2 दिवसांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन माझ्या बहिणीच्या हॉस्पिटलमध्ये आहे. पण रेकॉर्ड्स मध्ये काहीच नोंद नसेल. तसंही मला रेकॉर्ड्स मध्ये काही ठेवायला आवडतच नाही, अगदी तुझ्यासारखं. लवकरच मी माझ्या भक्तांना तुला सैनिक म्हणून सोपवणार आहे. एवढंच नाही, माझ्यावर त्यांचा जो विश्वास आहे तो सुद्धा तुझा. ते सगळे तुझाच आदेश मानतील. 19 जानेवारीच तो दिवस आहे ना, ज्याची तू आतुरतेने वाट बघतोयस. ट्रस्ट अँड फेथ. आय ट्रस्ट यू. हॅलो सर.
मला बघून तुला माझी किळस नाही वाटत का? उम्हम. ही तुमची मुलगी आहे का सर? तुझं नाव काय आहे? गीता. सर सर काय झालं सर? सर कुठे गेलास जेम्स? काय नाही सर, ससा होता. 3 दिवसांपासून मला खेळवतोय. आज मी त्याला सोडणार नाही. आता बघतोच त्याला. सर 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 या बंदुकीने माणूस पण मरतो का? नक्की काय म्हणायचंय? तुला कोणाचा जीव घ्यायचा आहे का? नाही, अजिबात नाही. सर मला वाटतं की तुम्ही अशी व्यक्ती नाही आहात जी माझ्यासारख्यांना नेहमी बोलवत असाल. बरोबर बोललीस गीता. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कोणी कधी तुला वचन देऊन ते तोडलंय का? कसलं वचन सर? Dipti and Alan, both of you are about to get married. In happiness and sorrow. In health and illness. In richness and poverty. Will you be a companion in all phases of life? हो. नक्की? काय? He is unsure. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? हे काय करतोयस तू? मला किळस येते. काय झालं सर? आताच्या आता खोलीच्या बाहेर निघून जा. जा. अरे काल सरांची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती आणि आज मुलीचा वाढदिवस आहे. सरांच्या बाजूची खोली आहे ना, ती गेस्ट रूम आहे. जा तिथे जाऊन झोप. सकाळी उठलीस की तुला जिथे जायचं असेल मी तुला सोडून येईन. मला थांबवू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे मला माझ्या मुलीची. जानी, कोर्टात जायची चूक करू नकोस. जर गेलास तर पस्तावशील. माझं बाळ. तू अजूनही इथेच आहेस? मला हे पैसे नको आहेत. निघते मी. 1 मिनिट थांब. तू हे पैसे घेऊन आणखी एक काम करशील ज्याने मला आनंद होईल. अरे बाबा. बाबा. माझं बाळ. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू बाबा. हॅपी बर्थडे. थँक्यू अंकल. हे अंकल कडून. व्हेरी नाईस. हाय ॲलन. हाय. वेलकम. ये ना माझ्या बरोबर. ओके. त्या आंटी तुमच्या बरोबर आल्यात का? हो.
हाय. तुम्ही बाबांबरोबर आला आहात? बाबा? ॲलन, माझे बाबा आणि जेम्स काका. तुम्ही त्यांच्या बरोबर आलात? ओ हो. तुम्ही बाबांचे फ्रेंड आहात? पण का? तुम्हाला माहितीये बाबांना कोणीतरी आवडतं. ती पण खूप चांगली आहे. मी त्या आंटीचे काही फोटोग्राफ्स पाहिलेत. खूप सुंदर आहेत त्या. खरं खरं सांगा, तुम्ही बाबांचा फ्रेंड आहात? का जाणून घ्यायचे? तुझ्या बाबांशी माझं लग्न लावून देणार आहेस का? जानी, हे वाजवशील का प्लीज? आता नाही, थोड्या वेळानंतर. अगं आम्ही कधीपासून याची वाट बघतोय. सगळ्यांना खूप आनंद होईल. ठीक आहे. जानी, आले. चालून चालून माझे पायच दुखायला लागलेत. एवढं काय खास आहे या जागेमध्ये? 4 दिवसांनी इथे स्नोफॉल होईल. मग मी तुला इथले फोटो दाखवेन की इथे नक्की काय खास आहे ते. अगं ते सगळं सोड. मी पुढच्या वेळेस येईन ना, तेव्हा आपण इथे एकत्र येऊया. इथे येण्यासाठी मला तुझी गरज नाहीये. हीच ती जागा आहे जिथे मी सगळं गमावून बसलो. एका बॉम्ब ब्लास्ट मध्ये 11 सोल्जर्स मारले गेले. जे 4 जण वाचले ते आजही अपंग आहेत आणि मी या अवस्थेत आहे. नशिबाने मला माझ्या मुलीपासून दूर केला. मला ती परत हवी आहे. मला या आयुष्यात बाकी काही नकोय. मला तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचंय. खूप वेळ झाला. चल ये इकडे. सर, हे तर खूपच कमी आहेत. काल रात्रीपासून ही तुमच्या बरोबरच होती. दुसरं कोणी गिरायक पण नाही मिळालं. माझ्याकडे दुसरा काहीच कामधंदा नाहीये सर. इतकी तरुण मुलगी आहे. हिची खूप डिमांड आहे सर. हे काय आहे जेम्स? हमीदचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे. तुझे अकाउंट डिटेल्स पाठव, त्याला लगेच ट्रान्सफर करतो. लवकर पाठव. ठीक आहे, पाठवतो अकाउंट नंबर. गुड नाईट सर. कोण होता? गीताचा भाऊ आहे. सख्खा भाऊ आहे? हो. हे सूरी. हो सर, चहा. नो थँक्स. सर, आज माझ्या गाडीतून जायचं अरे ना? सूरी, नाही यार. हो पण सर, मी खूप चांगलं ड्राईव्ह करतो. यार माझ्यासाठी ना पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप सेफ आहे. हा, आणि तू माझा गाईड म्हणजे माझा ड्रायव्हर नाहीयेस. हो. तर तू ती व्यक्ती आहेस जी मला कुठेही आणि कसंही जायचं असल्यास मदत करेल. अच्छा, ओके. आता जसं काल माझं पेन हरवलं तर तू तुझं पेन देऊन मला मदत केलीस. हो सर. गुड गाईड. ओके सर, मला माझा पेन परत मिळू शकेल का सर? तो माझ्या गर्लफ्रेंडने मला गिफ्ट केलाय सर. ओ ऑफकोर्स. थँक्यू. थँक्यू सर. गरज लागली तर मागून घ्या. हा? बघितलं, चांगला साथीदार. सर, लवकर चला. पुढची बस 3 तासानंतर आहे सर. हो, चला या. ठीक लवकर चला सर. ए थांब, बसवाले थांब. सर, बसमध्ये जागा नाहीये. वर छतावर जाऊया सर. ठीक आहे. चला. ठीक आहे, ठीक आहे. लवकर या सर. बोल. सर, हे पूर्वा स्टेटचा सीसीटीव्ही फुटेज आहे सर. व्हिडिओमध्ये जो माणूस दिसतोय तो तुम्ही दिलेल्या स्केचशी एकदम मॅच करतोय. सर, तुम्ही एकदा तपासून घ्या. मिलिंद, हा तोच आहे. काहीही करून याला शोधून काढा. तिथे पोहोचून मनी एक्सचेंज नक्की होईल ना? हो, होतील ना सर. मागच्या आठवड्यात मी तिथे फॉरेनर सोबत गेलो होतो. मी तुम्हाला दाखवेन ना सर. ओके. अजून एक गोष्ट सर, तुम्ही काल चर्चमध्ये डील केली होती ना? सांगितलं होतं की ती डील नाही होऊ शकणार. कोण आहेस तू आणि तुला आमच्या प्रायव्हेट डील बद्दल कसा कळला?
काल बसमध्ये तुमचा पेन चोरीला गेला होता ना, तो मीच चोरला होता सर. आणि नंतर मी तुम्हाला माझा पेन दिला. तो फक्त पेन नाहीये, व्हॉइस रेकॉर्डर सर. खूप महागडा आहे तो. आणि तो पेन देणारा त्यापेक्षाही जास्त. तू छतो राहतो. शांत व्हा सर. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे नाहीये. या बसमध्ये बसलेले सगळे लोक माझी माणसं आहेत. तुमची बॅग सेफ करायची आहे आणि मग तुम्हाला एका सेफ पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये सोडायचंय. याचेच तर पैसे घेतलेत मी सर. मला माहितीये या कामाचे पैसे तुला कोणी दिलेत, पण तू त्याला जेवढं ओळखतोस त्याही पेक्षा जास्त मी त्याला ओळखतो. पण तुला माझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. तुला फक्त माझं नाव माहितीये. ए, पकडा त्याला, जाऊ नका देऊ. पकडा त्याला लवकर. रामानुजन, या खेळामध्ये कोण टिकतंय हेच बघायचंय ना तुला. मग आता ये, तुला दाखवतो शेवटी कोण उरतंय ते. ए लवकर चला, पळून जातो तो. चला लवकर, पकडा त्याला. तो निसटता कामा नये, पकडा त्याला. ती तुझ्या बाबांची गर्लफ्रेंड आहे का? मला नाही माहित, कोणी मला सांगतच नाही. आणि जेम्स काका पण माझा फोन उचलत नाहीयेत. मग तू सरळ तुझ्या बाबांनाच विचार ना. जाऊ दे ना. अरे बाबांना वाटतं की मी हे सगळं जाणून काय करणार. मी स्वतःच CID बनते. माझा टाइमपास पण होईल. एक मिनिट हा, बाबांचा कॉल येतो. ठीक आहे, बोलून घे. आंटी निघून गेल्या का? मी लवकरच तिकडे येऊन तुला घेऊन जाईन बेटा. तिकडे आल्यावर सगळं सविस्तर सांगेन. मला आता तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. ओके बाबा, बाय. ओके. गणेश, बोला सर. आता तरी तू खुश आहेस ना? माहित नव्हतं हिची इतकी डिमांड असेल सर. ही आपली फायनल सेटलमेंट आहे असं समज. जर एखाद दिवशी तुम्ही हिच्यापासून बोर झालात तर मला फोन करायला संकोच करू नका. मला खात्री आहे तुम्ही बोर नक्कीच व्हाल. इकडे ये गणेश. हो सर. गणेश, सर सर, जेम्स सर. गणेश, जसं मी आधी म्हटलं होतं, फायनल सेटलमेंट. हॅलो, गेस कर की मी आता कुठे आहे? बाबांबरोबर कुठल्या रेस्टॉरंट मध्ये? मग तुझ्या आई बरोबर शॉपिंग? अरे नाही, ती जागा जिथे फक्त तू आणि मी आलो होतो.
मी तुला तिकडे एकटं जायला मनाई केली होती ना. जानी येईलच. दीप्तीला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझं बोलणं झालंय तिच्याशी. पण मला एक प्रॉब्लेम आहे. मी एक टीम तयार करतोय जे इंडियन आणि अब्रॉडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर रिसर्च करतील. त्या टीमला जानी लीड करेल. जास्तीत जास्त 1 महिना. त्यानंतर तू तिला घेऊन जाऊ शकतोस. तिला जाऊन येऊ देत, काही हरकत नाही. थँक्यू अलन. जानी तुझ्यासारखीच आहे. व्हेरी इंटेलिजंट. अरे 1 मिनिट, हा 1 मिनिट होल्ड कर. जानी, हॅलो. अहो बाबा, ती जानी. या बाजूला जाऊया. जानी, माझं बाळ. जाने, जाने, जाने. माझं बाळ. जाने. जानी, थांब. जवळ नको येऊस. मी म्हटलं ना तिथे थांब. ओके, मी पोलिसांना बोलवतो. जो कोणी येईल त्याच्याबरोबर एक एक्सपर्ट फॉरेन्सिक ऑफिसर असलाच पाहिजे. हो हो, ओके. सर, जय हिंद सर. जय हिंद. हे आहेत डॉक्टर आझाद. हे या केसच्या मेडिकल पैलूवर आपली मदत करतील. आझाद, प्लीज. अभय, स्टार्ट. सुरी हा एक लोकल गुंड होता. एक अनऑथराइज गाईड म्हणून सुद्धा काम करायचा. तुम्ही याचा आयडी चेक केला होता का? हो साहेब. आम्हाला क्राईम सीनवर हा पासपोर्ट मिळालाय. याचं नाव आहे मिलिंद बावा.
वय 34 वर्ष, बॉर्न इन जर्मनी. याची आई इंडियन आहे. हा फक्त पेन नाही, इट्स अ पेन कम रेकॉर्डर. आता लवकरच मी माझ्या भक्तांना तुला सैनिक म्हणून सोपवणार आहे. एवढंच नाही, माझ्यावर त्यांचा जो विश्वास आहे तोही तुझा होईल. 19 जानेवारीच तो दिवस आहे ज्याची तू आतुरतेने वाट बघतोयस. ट्रस्ट आणि फेथ. एक्सक्यूज मी, हा क्राईम सीन आहे आणि इथे आम्ही ड्युटी करतोय. मग मी पण इथे ड्युटीवरच आहे. तुला कोणी सांगितलं नाही का की तुझ्या सुपिरियर्सने मला इथे पाठवलंय? मग मी थांबू की मुख्यतः आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 2 गोष्टी समोर येतात. फर्स्ट, मिलिंद. त्याचा जो काही प्लॅन होता तो आपल्याला कोणत्याच मूळ गोष्टीकडे नेत नाहीये. आणि सेकंड आहे डेट ऑफ असाइनमेंट, 19 जानेवारी. 19 जानेवारी? हो सर, त्याबद्दल माहिती काढावी लागेल. हा जो चाकू दिसतोय तो फाईटच्या दरम्यान वापरला असावा. आणि तेवढंच नाही, दोघांच्या शरीरावर निडल्सचे मार्क्स पण सापडले. बॉटलच्या व्यतिरिक्त मिलिंदकडे एक जेट इंजेक्टर देखील होतं, ज्यामध्ये 2 डोस होते. त्यातला एक डोस सुरीच्या मानेत इंजेक्ट केला. हे एकदम एका गनशॉट सारखं आहे. एक सिरिंज पंच केलेला मार्क नाही वाटत. म्हणजे इंजेक्शन देण्याच्या नाही तर खून करण्याच्या हेतूने दिलाय. हे सगळं मला प्लॅन वाटतंय. आणि दुसरा डोस मिलिंदच्या मानेवर होता. सर, इथे थोडंसं कन्फ्युजन आहे. ऑटोप्सी रिपोर्ट्स प्रमाणे यांचा मृत्यू शरीरात कोणत्याही प्रकारचं विष गेल्यामुळे झालेला नाहीये, तर त्याला एका चाकूने मारलं गेलंय आणि त्याचा मृत्यू ब्लिडिंगमुळे झालाय. सगळ्यात आधी सुरीचा जीव गेला आणि काही मिनिटांनंतर मिलिंद गेला. आणि मग त्या इंजेक्टर गनचं काय? सर, त्यासाठी आपल्याला टेस्ट रिझल्टची वाट पाहावी लागेल. सर, ती बॉटल तुटलेली आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सांभाळून. पण जानीचे वडील डॉक्टर ॲलनच्या नुसार बॉटल जमिनीवर पडल्यामुळे नाही तुटली. या बॉटल्स बुलेट प्रूफ असतात. यांना तोडणं खूप कठीण असतं. पहिल्या नजरेत आपल्याला असं वाटतं की ती तुटलेली आहे, पण असं अजिबात नाहीये. हे अगदीच स्पष्ट आहे सर की हे न कळत झालं असावं. ती बॉटल एक हायली सिक्युअर मेडिसिन कॅरियर बॉटल आहे. पण मला कळत नाहीये या बॉडीज बर्फात -डिग्रीमध्ये डिकेड झाल्याच कशा? पण नीडल मार्क जो मिलिंदच्या मानेवर होता तो या पोझिशनवर सापडला. ही आत्महत्या नाहीये, कारण कोणी आत्महत्या किंवा कुठल्या दुसऱ्या हेतूने इंजेक्ट करेल तर ते उजव्या किंवा डाव्या कोपऱ्याच्या वर इंजेक्ट करेल. मानेवर इंजेक्ट नाही करणार. मेक शुअर की ही बातमी मीडियाला कळता कामा नये. माझ्या परवानगी शिवाय याबद्दल कोणत्याच प्रकारचा फोटो किंवा बातमी आली नाही पाहिजे. येस सर, मी या गोष्टीची काळजी घेईन. आपल्याला अजून एका फॉरेन्सिक टीमची गरज पडेल. पण सर, आम्हाला अजूनही मिलिंदच्या गनशॉट पोझिशनवर संशय आहे. नक्की काय म्हणायचंय? सर, हे विष नाहीये, ही एक प्रकारची पद्धत आहे. जसे काही अतिरेकी सायनाइड वापरतात जेव्हा ते अडकतात. चला असं समजूया की मिलिंदने त्याच्या साथीदारांना सायनाइड ऐवजी या इंजेक्शनचा वापर करण्याचा आदेश दिला असेल, कारण कदाचित याबद्दल फक्त त्यांनाच माहीत असेल. आणि जर माझा अंदाज बरोबर असेल तर सिरिंज आणि कॅरियर केस दोघांचंही इक्वेशन एकच असायला हवं.
सुरीने मिलिंदवर हल्ला केला असेल किंवा मिलिंदने सुरीवर, दोघंही त्या कॉन्टेंटसाठी भांडले असतील. मिलिंदने आपला जीव वाचवण्यासाठी त्याने सिरीन शूट केली असेल आणि त्यात असलेल्या कॉन्टेंटला नष्ट करून कॅरियरला ओपन केलं असेल. लुक, इकडे बघ. असंही होऊ शकतं की सुरीने केलं असेल. पण सुरीचे फिंगरप्रिंट्स ना गनवर आहेत ना त्या सिरिंजवर. मग सर, ना सुरी ना मिलिंद. मला वाटतं हे काम कुणा तिसऱ्याचंच आहे. डॉक्टर ॲलन मोझेस, तुमच्या व्यतिरिक्त या मुलीला अजून कोणी स्पर्श केलाय? नाही, कोणालाही जवळ नाही येऊ दिला. गुड, दॅट्स गुड. जसं तुम्ही म्हणालात की काहीतरी गडबड आहे, पण जोपर्यंत आम्ही ह्याचा तपास नाही करत तोपर्यंत तुम्ही दोघं होम क्वारंटाईन व्हा. एक असं घर जिथे फक्त तुम्ही दोघंच असाल आणि जिथे तुम्ही एकमेकांपासून डिस्टन्स मेंटेन करू शकाल. या बॉडीजना तुम्ही तसंच हाताळायचंय जसं तुम्ही व्हायरस इन्फेक्टेड बॉडीजना हाताळतात. समजलं? हो सर. व्हॉट डू यू मीन? मी काहीच म्हणत नाहीये. हे फक्त एक सामान्य व्यक्तिगत वैर किंवा वसुली किंवा आणखीन काही असू शकतं. वसुली, खंडणी किंवा आणखी काही, ज्यामुळे भांडण झालं किंवा हत्या किंवा त्याही पेक्षा भयानक. आणखी काही रहस्य आहेत का? हा खूप वेगळा आणि भयंकर खेळ होणार आहे. जेम्स, जानीचा ड्रॉइंग सेट आणि तिचं व्हायलिन तिच्या खोलीत आहे. ते सगळंही पॅक कर. सॅन्टा, 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 सॅन्टा. सॅन्टा, सॅन्टा, सॅन्टा. हॅलो सर. हो, मी त्या मुलीच्या घरीच आहे. आम्ही थोड्या वेळात इथून निघू. ओके सर. सॅन्टा. हे दोघं कुठे चाललेत? त्यांच्या स्वतःच्या घरी, जे इथून 150 किलोमीटर लांब आहे. एक आयसोलेटेड जागा आहे सर. इथून 150 किलोमीटर? डॉक्टर, हे शक्य नाहीये. अभय सर, आपण यांना अशा ठिकाणी क्वारंटाईन करायला पाहिजे जिथे वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील. ओके ओके. मीच त्यांना परवानगी दिली आहे. मेडिकल कॉलेजच्या शवगृहात सिक्युरिटी म्हणून काम करणाऱ्या काही लोकांना माझ्या कार्यक्षेत्रात पोस्टिंग दिली गेली आहे. जरा ऐकशील प्लीज? या डॉगीला आतमध्ये ठेव प्लीज. जरा माझं ऐक. मी याला खूप छान छान फळं खाऊ घालेन. कुत्र्याला फळं कोण खाऊ घालतं? डॉक्टर, हा कुत्रा बाहेर गेला तर खूप रिस्की होऊन बसेल. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा बाळा, प्लीज. मित्रा, मला थोडासा वेळ दे. मी तुझ्यासाठी एक टॅब ठेवलाय. डॉक्टर या नात्याने एक सल्ला देतोय. तू त्याचं ऐकायला हवं, नाहीतर तू खूप पस्तावशील. तू तिथे एका मुलीला बसलेलं पाहिलंयस का? तुला फक्त तिचा इलाज करण्यासाठी इथे बोलावलंय. हेच तुझं एकमात्र काम आहे, समजलं? चल रे, गाडी काढ. बाबा,
तुम्हाला माझ्यामुळे काही होणार तर नाही ना? काही नाही होणार. हा फक्त त्या लोकांचा एक संशय आहे. तू स्वतः एक मेडिकल स्टुडंट आहेस. आपल्याकडे जर एखादी केस आली तर आपण देखील असंच करतो ना. जर माझ्यामुळे तुम्हाला काही झालं तर माझं काय होईल? कोण आहे हा? तू तुझ्या बाबांना सगळं काही सांगतेस ना? मला तो खूप आवडतो बाबा. त्याला काळजी वाटत असेल. खूप वेळा कॉल केलाय त्याने. घे, बोल त्याच्याशी. हॅलो. हो मी ठीक आहे. मी बाबांबरोबर जरा बाहेर चालली आहे. हाय, एलिसा मॅडमने तुम्हाला सांगितलं असेल, मी आहे डॉक्टर हानी. अँथनी, येस. प्लीज आत या. प्लीज. येस. तुम्ही या मुलींना कथ्थक शिकवता का? ती माझी बहीण आहे, ती शिकवते. हे आमच्या अनाथाश्रमातील विद्यार्थी आहेत. मुलं, मुली आणि बाहेरचेही काही विद्यार्थी आहेत. फक्त एवढीच लोक आहेत. माझ्या बाबांनी सुरू केलं होतं हे. बाबांनी जे काही सुरू केलं ते आजही असंच सुरू आहे आणि पुढेही राहील. हे सगळे माझ्या भावा बहिणींसारखेच आहेत. मग जी शिकवते ती? त्याच भावा बहिणींपैकी एक. मला अँथनीशी काही डिस्कस करायचं. हो हो, प्लीज कॅरी ऑन. थँक्यू. याची बॉडी सापडली का? नाही, आम्ही शोधणं सोडून दिलंय. फक्त 10% चान्सेस आहेत हा जिवंत असण्याचे. आणि एवढीच गोष्ट नाहीये, याच्या 7 साथीदारांना देखील जिवंत पकडण्यात आम्ही अपयशी ठरलो. जेव्हा हे लोक चीनीच्या पोलीस व्हॅनमधून पळण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा व्हॅन दरीत कोसळली. आतापर्यंत एकही बॉडी नाही मिळाली. तसंही तपास बंद केलाय. तुम्हाला त्यात काही विचित्र दिसलं? हो. त्याची माणसं पाठलाग करत होती. त्याला एका हाताच्या अंतरावर पाहूनही आम्ही त्याला पकडू नाही शकलो. तो आमच्या खूप जवळ होता तरीही आम्ही त्याला शोधू नाही शकलो. पोलिसांचं आणि एस्कॉर्टचं लक्ष ड्रोनवरून हटवून त्या व्हॅनच्या पुढे एक छोटा विस्फोट करण्यात आला. ज्या दिवशी ते 7 लोक प्रवास करत होते त्या दिवशी त्या ड्रोन ऑपरेशनच्या माध्यमातून रामानुजन आणि मिलिंद सकट सगळ्यांना वाचवू शकलो असतो. पण तरीही त्याचे साथीदार त्या व्हॅनवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आणि ती व्हॅन दरीत कोसळून तिचा स्फोट झाला. नक्की प्लॅन काय होता? बायो वॉरची शक्यता. हा फक्त माझा एक अंदाज आहे. एक तर त्या बॉडीजच्या माध्यमातून ज्या कोणत्याही प्रकारे
सार्वजनिक ठिकाणी पसरवल्या जात असतील किंवा नवजात शिशूंच्या माध्यमातून किंवा जनावरांच्या माध्यमातून गेल्या 24 दिवसांपासून मी स्वतः जाऊन त्या शवगृहांची तपासणी केलीये, जे दुर्घटना स्थळांच्या 100 किलोमीटरच्या मर्यादेमध्ये जे डेड बॉडीजच्या ट्रेडिंगसाठी ओळखले जातात, म्हणजे प्रेतांच्या व्यापारासाठी. पण आमच्या हाती काहीच लागलं नाही. एलिझाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मला हे सापडलंय. माझी फक्त एवढीच प्रार्थना आहे की यापैकी काहीच सत्य असू नये. आपण डिटेलमध्ये हे डिस्कस केलं पाहिजे. शुअर, जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा. मला खात्री आहे तुम्ही या कामासाठी योग्य आहात. तुम्हाला सगळं काही सांगण्याची आता वेळ आलेली आहे. काळजीपूर्वक ऐका. हा, बोल. तू इथे का आलायस? मी इथे राहायला नाही आलोय. तू इथेच थांब. हे इथे ठेव. मी नंतर आतमध्ये घेऊन जाईन. हाय आंटी. कशा आहात तुम्ही? फक्त 2 आठवड्यांचाच प्रश्न आहे आणि त्यानंतर मी पूर्णपणे बरी होईन. मग आपण खूप मज्जा करूया. ठीक आहे, तर आम्ही निघतो सर. चल. सर, हा अँथनी खूप विचित्र आहे. त्याने पोलिसांपासून फॉरेन्सिक पर्यंत, छोट्यापासून मोठ्या पोस्ट पर्यंत प्रत्येक काम केलंय. याला सांभाळणं थोडं अवघड आहे. हा आपल्या अडचणी खूप वाढवतोय. सर, आपण बरोबर बोलताय. ते कोणत्या डिपार्टमेंट मध्ये होते हे आजपर्यंत समजलं नाही. या केस मधले तुझे कन्क्लुजन चांगले आहेत पण कम्प्लीट नाही. हा माणूसच कम्प्लीट करेल. अँथनी, मिलिंद बावा. याचं दुसरं नाव डेरेक ॲडम्स आहे. यातलं खरं ते कोणतं नाही माहीत. मजेशीर गोष्ट म्हणजे ही दोन्ही नावं दोन्ही देशात लिगल आहेत. काही दिवसांपूर्वी इंडियन सिक्रेट एजन्सी तर्फे महत्वाच्या माहितीच्या आधारावर जे मेडिकल बॉक्स हा घेऊन जात होता, त्याच्यामध्ये बायोकेमिकल वेपन होतं, जे भारताबाहेरच्या एका व्हायरोलॉजी लॅबमधून चोरण्यात आलं होतं. पण चोरी झालेल्या प्रॉपर्टीचा अजून एक दावेदार आहे, मिलिंदचा साथीदार, या गोष्टीचा मास्टरमाइंड. आणि तिसरा माणूस ज्याला तुम्ही शोधतायत, जो क्राईम सीनवर हजर होता, तो आहे रामानुजन. मर्डरच्या सीनवर त्याचे जे फुटप्रिंट्स मिळालेत आणि जिथे तो लपला होता तिथले फुटप्रिंट्स आणि इंजेक्टेड गनवर मिळालेले फिंगरप्रिंट्स सगळं काही मॅच करतंय. गुड बाय माय फ्रेंड. माहिती देणाऱ्याच्या बातमीनुसार ते लोक भारतामध्ये बायोवॉरचं प्लॅनिंग करतायत, ज्यामुळे संपूर्ण जगात नासधूस होईल. पण खरं तर अशा प्रकारच्या बातम्या आम्हाला ज्या मिळतात त्यातल्या 80% खोट्या असतात. पण ही बातमी इतर 20% आहे. रामानुजनची माहिती NIAच्या सिक्रेट एजन्सीला मिळाली होती, जवळपास त्याच वेळी जेव्हा मिलिंदची कुजलेली बॉडी मिळाली होती. पण जेव्हा तो पळून जात होता तेव्हा तो पूर्णपणे घायाळ झाला होता. माहित नाही तो जिवंत आहे की नाही, कारण पळून जात असताना त्याला खूप खोल जखमा झाल्या होत्या. पण तो इन्फॉर्मर कोण आहे? मला नाही माहित की तो इन्फॉर्मर कोण आहे आणि कोणत्या देशाचा आहे. मला हेही कळत नाही की आपल्याला माहिती देण्याचा त्याचा हेतू काय. आता
रामानुजन आणि मिलिंदच्या वर पण कुणी आहे का? असू शकतो. पण आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचवणारा फक्त एकच माणूस शिल्लक आहे. तो ज्याचा आवाज आपण ऐकला होता त्या पेन रेकॉर्डर मध्ये. तो दुसरा माणूस, त्याचा आवाज. जर तुम्ही जवळपासचे आवाज नीट ऐकाल तर असं वाटतं की तो एखाद्या चर्चचा प्रिस्ट असेल किंवा एक मेडिटेशन सेंटर टीचर जिथे ईसाई धार्मिक समारंभ होतात. हो, मलाही असंच वाटतंय. पण त्या डीलचं काय? लॅब रिपोर्ट्स केव्हा मिळतील? बस काही तासातच मिळतील. त्या पेन रेकॉर्डर मध्ये ऐकू येतंय 19 जानेवारी. ही काही सामान्य तारीख नाहीये. त्या दिवशी पल्स पोलिओ दिवस आहे. जर पोलिओ वॅक्सिन बरोबर काहीही छेडछाड झाली तर जगातलं सगळ्यात मोठं बायोवॉर होईल. एक्सक्यूज मी सर. सर, हा नक्की कोण आहे? याची पोस्ट आणि डिपार्टमेंट काय आहे? याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? हे कॉन्फिडेन्शियल आहे. नाउ यू जस्ट ओबे. सर, जंगलामध्ये खोलवर शोध. मिलिंदच्या हाताचा कोल्हा, लांडगा किंवा कुठला अन्य प्राणी लचका तोडून घेऊन गेलाय, जे या जंगलामध्ये खूप सामान्य आहे. आपल्याला या शोधाच्या माध्यमातून जखमी किंवा मेलेल्या जनावराची माहिती मिळवण्यासाठी सज्ज असायला पाहिजे. पण जर आपल्या समोर एखादा हिंस्र माथेफिरू जनावर आला तर सरळ गोळी मारायची त्याला. किंवा जर जास्त जनावरं आहेत तर कोणा एकाला गोळी मारा.
हे आहे डॉक्टर एलिझा, हेड ऑफ व्हायरोलॉजी डिपार्टमेंट. आणि हे आहे डॉक्टर झाकीर रजा खान, देशातले नामवंत शास्त्रज्ञ अहमद रजा खान यांचे सुपुत्र. मी मिलिंद, सूरी आणि जानीचे टेस्ट रिपोर्ट्स पाहिलेत. इट्स स्कॅरी. जर आपण हे असंच सोडून दिलं तर हे संपूर्ण मानवतेसाठी धोक्याचं ठरेल. मिलिंदकडून सूरी आणि सूरीकडून जानीपर्यंत हा सुपर जम्प पसरलाय. आपण याला सुपर जम्पच म्हणू, जोपर्यंत याविषयी आपल्याला अधिक माहिती मिळत नाही. पण हे सुपर जम आहे तरी काय? हे मूळ जर्मनीचे शास्त्रज्ञ डेव्हिड हेल्बर्ट यांच्या जीवनाची कथा आहे. टिअर्स ऑफ एन ॲनिमल. आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी त्यांनी हे आपली मुलगी सुझान हिल्बर्टला सोपवलं, जी एक थिएटर आर्टिस्ट होती. बऱ्याच काळापूर्वी जेव्हा दुसरं विश्वयुद्ध सुरू होतं तेव्हा ॲडॉल्फ हिटलरच्या आदेशावरून डेव्हिड हिल्बर्टच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या एका टीमने HTW बनवलं. 4 गरीब लोकांना पैसे देऊन विकत घेतलं आणि त्यांच्यावर HTWचा प्रयोग सातत्याने करण्यात आला. हे पुस्तक स्पष्टपणे सांगते की ते प्रयोग यशस्वी झाले होते, पण याच्या परिणामांनी ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा अगदी हादरवून सोडलं होतं. त्याने त्या 4 लोकांची अवस्था बघितली ज्यांच्यावर प्रयोग केला गेला होता. तेव्हा त्याला जाणीव झाली की जर याला कंट्रोल केलं गेलं नाही तर हे त्याच्यावरही भारी पडू शकतं, आणि म्हणूनच याचा वापर युद्धात केला गेला नाही. त्याने तत्काळ हा प्रयोग थांबवला आणि ती लॅब ही बंद करून टाकली, आणि ज्या 4 लोकांवर प्रयोग केले होते त्यांना एका पिंजऱ्यात बंद करून त्यांना जिवंत जाळण्यात आलं. या पुस्तकामध्ये ती 4 लोक मरते वेळी ज्या मानसिक तणावातून गेले होते त्यावर भाष्य करण्यात आलंय. डेव्हिड हिल्बर्टला त्यावेळी जे जाणवलं त्यांनी ते सगळं लिहिलंय. हिल्बर्टची मुलगी सुझान हिल्बर्टने पुस्तकातील त्या भयंकर चॅप्टरला एका नाटकामध्ये बदललं, एक फुल म्युझिकल ड्रामा. 1960च्या दशकामध्ये ते जर्मनीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्यात आलं. दुर्दैवाने सरकारने त्यांना अटक केली आणि जेलमध्ये टाकलं, आणि सोबतच कोर्टाने त्या पुस्तकाला आणि नाटकाला बॅन केलं. हे पुस्तक आणि त्याच्याशी संबंधित कोणतीही वस्तू स्वतःकडे ठेवणं जर्मनीत आजही गुन्हा आहे. आम्हाला जे रिझल्ट मिळाले आहेत ते या पुस्तकात दिलेल्या माहितीशी जुळत आहेत, आणि या पुस्तकाशिवाय याचा उल्लेख बाकी कुठेच नाही मिळाला. जर हे आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला जानीवर लक्ष ठेवावं लागेल. एक वेळा उघडल्यानंतर तो वातावरणात जास्तीत जास्त 30 मिनिटं जिवंत राहू शकतो. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर भले माणूस मरेल, पण हा जिवंत राहतो. हा कोणत्याही ऋतूमध्ये टिकू शकतो, खास करून इथल्या अशा बर्फाळ प्रदेशात. होय, उघडल्यानंतर तो 30 मिनिटापर्यंत टिकतो. हेच कारण असेल की रामानुजनला मिलिंदने नष्ट केलेल्या इतर डोसेसला मिलिंदवरच वापर करण्यासाठी भाग पाडलं असेल. या प्लॅनला 2 लोकांनी एक्झिक्यूट केलं, त्यातला एकच नाहीये. 2 बॉडीज इन्फेक्ट झाल्या होत्या, एक मिलिंदची आणि एक सूरीची. आपण त्या दोघांचे अंत्यसंस्कार तर केले, पण आपण हे नाही विचारलं की त्यांचं कोणी वारस आहे की आम्ही नाही. त्या लांडग्यांना लॅबमध्ये घेऊन गेलो आणि त्यांच्यावर टेस्ट केल्या. ते HTW व्हायरसने इन्फेक्टेड नव्हते, आणि जर लांडग्यांपेक्षा मोठा प्राणी असेल तर कदाचित हे आपल्यासाठी अवघड होऊन बसेल. म्हणजे जानीच आता आपली एकमेव आशा आहे. एक पहिली जिवंत इन्फेक्टेड केस जी शेवटची असावी अशी आपली आशा आहे. आमची अशी इच्छा आहे की जानीनंतर कोणीच इन्फेक्ट होऊ नये. पण यामध्ये काही अडचणी आहेत मित्रा. एक तर तिचे वडील डॉक्टर एलन, दुसरा तिचा पाळलेला कुत्रा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आणि आपल्यातला दुरावा जो आपणच तयार केलाय. तुझ्याकडे काही दुसरा मार्ग आहे? हिटलरने भविष्यात आपल्या शास्त्रज्ञांचा शत्रू देशांबरोबर हात मिळवून त्यांच्यासाठी HTW बनवण्याचा अंदाज बांधला होता. आपल्या पराभवाच्या भीतीने हिटलरने गुप्तपणे HTWचं एक वॅक्सिन देखील बनवलं, पण जगभरातील कोणत्याच लॅबमध्ये HTW व्हायरस किंवा त्याच्या जिनोमबद्दल
कोणतीही लिगल इन्फॉर्मेशन नाहीये. या देशात कुठे आणि कोणाच्या हाती वॅक्सिन उपलब्ध आहे त्याला केवळ HTW व्यापी किंवा विश्वव्यापी प्रकोपच समोर आणू शकतात. आणि ती वॅक्सिन कुठे आहे आणि कोणाच्या हातात आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. आणि त्या वॅक्सिनचं नाव आहे समारा. याचा अर्थ आहे प्रोटेक्टेड बाय गॉड. मी इथे जवळच राहतो. नक्की एवढं काम मोठं होईल. काम नाहीये. तुमचं काम होऊन ठीक आहे. जाईल. आता तुझं. ठीक आहे, मी येतो. हं. हे लोक इथे का आलेत? हॅलो डॉक्टर. जसं अपेक्षित होतं तुमच्या मुलीमध्ये प्रॉब्लेम आहे. फक्त तुमच्या मुलीमध्ये हा व्हायरस फ्लू कॅटेगरीचा आहे. आमच्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे की तिला ताप, शिंक, डोकेदुखी असं काही होतंय का? तसं तर फ्लूमध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स असतातच. पण इथे प्रॉब्लेम हा आहे की ह्याचे जिनोम जगात बाकी कुठेच सापडलेले नाही आहेत. आणि यामुळेच आम्हाला खूप काळजी वाटते. तर ॲलन, एका बापाचं दुःख मी समजू शकतो, पण इथे तुम्हाला प्रॅक्टिकल व्हावं लागेल. जानीची प्रोग्रेस स्टडी करण्यासाठी आम्हाला तिच्या खोलीत CCTV कॅमेरा इन्स्टॉल करावा लागेल. ॲलन, ॲलन, आता हा असा का वागतोय? फक्त CCTV कॅमेऱ्यासाठी? सर 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 त्यांनी आधीच कॅमेरा बसवला होता सर. ओके, डेली फुटेज ते देतील ना सर. तुम्ही विचारा ना. हे बघा. तुम्ही आता जाऊ शकता सर. कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर हे घ्या, मला एक फोन करा. आम्ही इथे येत राहू. हे तुमच्या सरांना सांगून टाका. हां. बाबा, हा, रिपोर्ट्स मध्ये काय आलं? घाबरण्यासारखं काही नाहीये. हा एक वेगळ्या प्रकारचा ताप आहे. आपण कोणालाच त्रास नाही द्यायचा. आपण बरे झालो की इथून निघून जाऊ. मला कुठेच जायचं नाही बाबा. मला इथेच तुमच्या बरोबर राहायचंय. ठीक आहे, तू कुठेच नको जाऊस. आपण दोघं इथेच राहूया. हम्म. काय झालं बाबा? काही नाही बाळा.
हे सगळे लोक त्या दिवशी सुरी बरोबर होते. हे सगळे सुरीला तर ओळखतात, पण सुरी बरोबरच्या मिलिंद आणि रामानुजनला ओळखत नाहीत सर. हे पेशेवर गुंड आहेत सर, फक्त पैशांसाठी काम करतात. ओके, आय गेट बॅक. तू आता निघ, नंतर बोलवतो. हो. अँथनी, हो. ये आत ये. हं. ये बस. फक्त भारतामध्ये जवळपास 30,000 प्रिस्ट आहेत. असे अनेक लोक आहेत जे अशा गतिविधींमध्ये भागीदार झाले आणि शिक्षा म्हणून चर्चमधून काढून टाकण्यात आले. त्यापैकी कित्येकांनी तर आपले चर्च आणि संप्रदायही बनवले, जेवढं माझ्या नजरेत आलं. हा आवाज त्यांच्यापैकी कोणाशी जुळतच नाही. तरीही काही असे आहेत ज्यांची बोली या शब्दांशी जुळणारी आहे. मी ते सॅम्पल्स आणि डिटेल्स तुला मेल केले आहेत. त्यापैकी कोणाच्याही डोळ्यासंबंधित समस्या किंवा सर्जिकल हिस्ट्री नाहीये. कदाचित हा माझा फक्त एक अंदाज असावा की तो एक प्रिस्ट आहे. एनिवे, थँक यू फादर. तुमच्या डोळ्यांना काय झालंय? 2 दिवसांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, माझ्याच बहिणीच्या हॉस्पिटलमध्ये. लवकरच मी माझ्या भक्तांना तुला सैनिक म्हणून सोपवेन. एवढंच नाही, माझ्यावर त्यांचा जो विश्वास आहे तोही तुझाच होईल. ते सगळे तुझाच आदेश मानतील. 19 जानेवारीच तो दिवस आहे ना, ज्याची तू आतुरतेने वाट बघतोयस. ट्रस्ट अँड वेट. आय ट्रस्ट यू. जानी, जानी माझ्या बाळा, जानी, बाळा, बाळा, जानी. बाळा, सर, ज्या चौथ्या माणसाचा आवाज आपण ऐकला होता तो आपण मीडियामध्ये शेअर करू शकतो का? हो, पण जर रामानुजन अजूनही जिवंत आहे आणि हे जर आपण मीडियामध्ये पब्लिश केलं तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण मिलिंदच्या मृत्यूबद्दल अजूनही मीडियामध्ये सांगितलेलं नाहीये. तो चौथा माणूस त्याची कुठेतरी वाट बघत असेल. जर आपण हे रेकॉर्डिंग पब्लिश केलं ज्यामध्ये तो त्याच्या सर्जरी विषयी बोलतोय तर सगळे पुरावे नष्ट होतील. आणि जर आपण एखाद्या निर्णयावर पोहोचलो तरी आणि जर रामानुजन आणि त्याचे साथीदार जर जिवंत असतील तर ते त्याला शोधून काढतील. आणि आपल्याला या गोष्टीची भीती नक्कीच राहील की तो माणूस त्यांना शोधून काढेल आणि त्यांना मारून टाकेल. दुसरा काही मार्ग आहे? लवकरात लवकर डॉक्टर एलन बरोबर माझी मीटिंग फिक्स करा. ओके सर. जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा डॉक्टर झाकीर पण माझ्या बरोबर असायला पाहिजे. ओके. आत या. डॉक्टर, मी मुद्दाम तुमच्या बरोबर चुकीचं केलंय, पण आता ते सुधारण्याची वेळ आलीये. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आझाद, तुम्ही सांगा. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुमच्या मुलीला साधा फ्लू नाहीये. हा खूपच भयानक प्रकारचा ताप आहे. इट्स अन HTW, हायली टॉक्सिक वेपन. आज आमच्या सोबत एक डॉक्टर आहेत जे तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये माहिती देऊ शकतात. डॉक्टर झाकीर. हाय, मी समजावतो तुम्हाला. हा फक्त रक्त आणि लाळ याच्या मार्फतच पसरतो आणि संसर्ग झाल्यानंतर तुम्ही हळूहळू आक्रमक होऊ लागता. तुम्हाला इतरांना चावण्याची इच्छा होईल, त्यांच्यावर हल्ला करण्याची इच्छा होईल आणि एकदा का तुम्ही त्या स्टेजला पोहोचलात तर बरं होणं जवळपास अशक्य आहे. HTW या विषाणूशी संबंधित सगळी माहिती यामध्ये आहे. डॉक्टर, माझ्या मुलीला वाचवण्याचा दुसरा काही मार्ग आहे का? ॲलन, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, अजिबात नाही. मला तिला पाहायचंय.
आता कोणी नाही भेटू शकत. हे बघ, तू असं नाही करू शकत. ती आपली मुलगी आहे. आपली मुलगी जिच्यावर आपल्या दोघांचा समान हक्क आहे. पण आता ती त्रासामध्ये आहे. ते सगळे प्रयत्न करतायत की हे आणखी वाढू नये आणि पुढे जाऊन मोठी समस्या बनू नये. हे बघ, मी सुद्धा एक डॉक्टर आहे जो हे निश्चित करण्याचा प्रयत्न करतो की एका गंभीर आजार झालेल्या रुग्णाला देखील त्याच्या अखेरपर्यंत त्रास नको व्हायला. एका गोष्टीची खात्री देतो, शेवटच्या श्वासापर्यंत मुलीची काळजी घेईन. सिक्युरिटी अलर्ट. जॉनी, पळो पळो. सोड त्याला, सोड त्याला. मारून टाका याला. हा मला चावत होता. तुला वेळ लागलाय का? जॉनी, मारा त्याला. जॉनी. मारून टाका त्याला बाबा. 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 जॉनी, शांत हो बाळा. मी डॉक्टर एलेन मॉसेस आहे. इंडियामध्ये युद्धामुळे सुरी आणि मेलिनला मारून टाकण्यात आलंय आणि ऍक्सिडेंटली माझी मुलगी, जिचं नाव जॉनी आहे, त्यांच्या शरीरातून निघालेल्या एका सुपर जर्ममुळे इन्फेक्ट झाली आहे. पोलीस याच्याशी संबंधित एका व्यक्तीला अजूनही शोधतात. जर तुम्हाला वाटतं की माझ्या मुलीसारखी अवस्था तुमची होऊ नये, तुमच्यातला कोणी अशा व्यक्तीला ओळखतो का जो अशा स्थितीमध्ये आहे, तर लगेच पोलिसांना कळवा. आता हा आवाज नीट ऐका. 2 दिवसांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन माझ्या बहिणीच्या हॉस्पिटलमध्ये आहे. सर, ॲलन बोलतोय.
तुम्ही काही करू शकला तर प्लीज लवकर करा. माझी विनंती आहे, प्लीज. मी नंतर कॉल करतो. अशोक सर. जेवढे कॉन्टॅक्ट आहेत सगळ्यांना लगेच कॉल ओके, कर. सर. संपूर्ण मीडियामध्ये शेअर कर. सर. सुझॅन बरोबर लगेच एक मीटिंग अरेंज कर. सुझॅन हिल्बर्ट. मम्मा, एक एमर्जन्सी व्हिडिओ कॉल आहे इंडियाच्या कोणी पोलिसाचा. त्यांच्याकडे लोकल पोलिसाचा रेफरन्स आहे. Hi, ma'am. This is Anthony. That 10 minutes video you just watched is very heartbreaking and devastating. My team and I have been investigating this case for several days, and I suspect something big and bad. And also, I have information connecting towards you. No, it's a completely fake story. Do you know that it's illegal to publish or circulate this story and video? You have only watched a drama that I have performed in the past. For that, I have been struggling for years. Please, don't punish me again. Me or my deceased father doesn't have anything to do with this. Please, ma'am, try to understand. I have to say that 18-year-old girl and her father infected from this deadly virus. You are the only one who knows the truth and can save us. I need an answer. I told you. It is just a fake story. A drama to trick people. It's a closed chapter. Ma'am, I don't trust anyone in this whole world. मॅडम, कार रेडी आहे. ठीक आहे. हा रीना, व्हॉट्सअपवर एक व्हायरल व्हिडिओ पाठवलाय. त्यामध्ये एका आवाजाची चर्चा सुरू आहे. कदाचित तुझ्या भावाचा आहे तो. थांब बघते मी. 2 दिवसांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे माझ्या बहिणीच्याच हॉस्पिटलमध्ये, पण रेकॉर्ड्स मध्ये काहीच नोंद नसेल. थांबा, तुम्ही आत नाही जाऊ शकत. अरे का नाही जाऊ शकत? अरे बोललो ना नाही जाऊ शकत. अरे ते बघा आमचे मालक. सर सांगतोय ना नाही जाऊ शकत तुम्ही. अरे थांबा जाऊ द्या इथे. ना. सर सर आम्ही लांबूनच पाहू सर.
सर. ॲलन, मी तुझी मनस्थिती समजतोय. माझ्या व्यतिरिक्त कोणी तुझ्या मुलीला माणूस म्हणून नाही बघणार. त्यांच्यासाठी ती फक्त एक केस आहे. ते सगळे बकरीच्या रूपात लांडगे आहेत आणि तुझी मुलगी त्या सगळ्यांसाठी फक्त एक जनावर आहे. आय एम सॉरी टू से दिस, पण त्यांच्यासाठी तुझी मुलगी आणि तिचा कुत्रा एकच आहेत. जर तुझी मुलगी मेली तर त्यांना काही फरक नाही पडणार. जर तुझी मुलगी मेली तर त्यांच्यासाठी सगळं अजून सोपं होऊन जाईल. ह्या हाय प्रोफाईल केसची फाईल बंद करणं, आणि ते हेच करतील. ॲलन, मी एकाला ओळखतो जो कदाचित तुझी मदत करू शकेल, आणि जो स्वतःच्या मुलीवर इतकं प्रेम करतो तो कदाचित एवढी रिस्क घेऊच शकतो. ॲलन, तुला फक्त थोडासा वेळ काढायचा आहे आणि जाऊन त्या व्यक्तीला फक्त एकदा भेटायचं आहे. तुझी मुलगी नक्की बरी होईल. ट्रस्ट मी, एकदा ट्राय करून बघ. मी खरं, जो व्हिडिओ तू अपलोड केला होतास त्यात तू चौथ्या व्यक्तीला टार्गेट केलंयस. त्याला ना तू ना अँथनी शोधू शकला. ॲलन, ती चौथी व्यक्तीच तुझी शेवटची आशा बनू शकते. या जागेचं नाव काय? ते बस जिथे थांबली होती ती. या जागेचं नाव हे बुंदी आहे सर. थँक्यू सूरी. आज तू माझ्या बरोबर फक्त इथपर्यंतच आहेस. सर, जे आवाज तुम्ही पाठवले आहेत ते मॅच करत नाहीयेत. जुन्या प्रीचर्स आणि प्रिस्टच्या आवाजाला कम्पेअर केल्यावर देखील आम्हाला कोणतंच मॅच नाही मिळालं. आपल्याला काही आणखी पुरावे शोधावे लागतील सर. भीती वाटते का तुला? अजिबात नाही. मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकतो. ॲलन, हीच आहे ती चौथी व्यक्ती, एब्राहिम. अँथनी तर सोड, कोणीच त्याला इथे शोधू नाही शकत, कारण कोणालाच माहित नाहीये. ह्याच्याबद्दल फक्त एकाच मुलीला माहिती होतं की हा कुठे लपलेला आहे, आणि ती म्हणजे क्रिस्टिना, एब्राहिमची एकुलती एक बहीण. अब्राहम? आणि हो, हा तुझ्या मुलीला नाही वाचवणार आहे, तिला वाचवेल रामानुज. डॉक्टर ॲलन मोसेस. तुला तर माहितीच आहे की HTWशी लढण्यासाठी एक वॅक्सिन तयार करण्याची गरज आहे, पण कोणीही तुझी मुलगी किंवा तुझ्यासाठी हे काम करणार नाही. आमच्याकडे असं करण्याचा एकच मार्ग आहे. जगामध्ये आता जानीच एक मात्र व्यक्ती आहे जी HTWने इन्फेक्टेड आहे. तिला आमच्या ताब्यात दे. तिच्या मदतीने आम्ही या हायली टॉक्सिक वेपनला जगभरात पसरवून युद्धाची घोषणा करू. आर्मी मेडिकल कोर. येस, आय एम अ सोल्जर. या क्षणी माझ्यासाठी माझी मुलगी महत्वाची नाहीये, तर बाकीची मुलं आणि माणसं आहेत. मी त्या व्यक्तीबरोबर आहे जो या युद्धाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याबरोबर.
हे जाळं अब्राहमला पकडण्यासाठी नव्हतं तर तुझ्यासाठी होतं. एलनचा व्हिडिओ सुरुवातीला जनतेकडून शेअर नव्हता केला गेला तर इंडियन डॉक्टर्सकडून शेअर केला गेला. अब्राहमची बहीण क्रिस्टिना भेटल्यानंतर आम्ही ही माहिती पब्लिकमध्ये शेअर केली. तू नक्की आहेस कोण? याआधी बऱ्याच लोकांनी हा प्रश्न केलाय पण मी तुला उत्तर देईन. अँथनी जय फ्रॉम हेवन. पण तुझा तिकडे जाण्याचा काहीच चान्स नाहीये. कारण माझं एक वैशिष्ट्य आहे, माझ्या तपासणीत आतापर्यंत कोणी कोर्टात नाही पोहोचलं. रामानुजन, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल तुला माहित नाहीये. ज्या दिवशी मी मरेन आणि नरकात पोहोचेन तेव्हा सांगेन तुला. आता मी जाऊ सर. मी जरी हरलो तरी तुम्ही जिंकणार आहात, नक्की जिंकणार. बाळा, मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय बाबा. पण बाबा दोरी नका सोडू. माहित नाही कधी माझ्यावरचा ताबा सुटेल. बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय? नाही बाबा, असंच इच्छा झाली. दोरी नका सोडू बाबा. नाही बाबा, राहू द्या. दोरी नका सोडू बाबा. नका सोडू. नाही बाबा. बाहेर स्नोफॉल होतोय का बाबा? मला ते बघायचंय. जेव्हा मी बरी होईन तेव्हा तुम्ही मला ड्राईव्हला घेऊन जाल. दुसरे बाबा तर नेहमी बिझी असतात. ते मला कुठेच फिरायला नाही घेऊन जात. मी घेऊन जाईन तुला. बाबा, असं वाटतंय माझं शरीर जळतंय. पूर्ण शरीराला आग लागलीये.
पोलिसांना ॲलन आणि त्यांची मुलगी जानी यांची जळलेली डेड बॉडी सापडली आहे. दोघांनाही भयावह व्हायरसची लागण झाली होती. हॅलो. सर 1941 मध्ये HTW डेव्हलप करण्याच्या दरम्यान सुझन हिल्बर्टच्या वडिलांच्या टीम मध्ये एक लीडिंग इंडियन सायंटिस्ट असण्याचे पुरावे मिळालेत. आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे सर. तुम्ही लवकरात लवकर इथे पोहोचा. मी लगेच येतो. हा व्हायरस नेमका कसा पसरला याबद्दल काही पोलिसांना 2 लोकांच्या डेड बॉडीज मिळाल्या. या दोन्ही लोकांची अजून ओळख पटलेली नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की या बाबतीत तपास सुरू आहे. हो, तू बरोबर बोलतोय किशोर. सगळं काही जाने आणि एलनवर येऊन संपून जातंय. माहिती नसल्यामुळे द एंड. नुकसान होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. Silence. Hi, ma'am. I'm your big fan. I loved your drama. But now I have called you to discuss a business. What business? Samara. दोन मूर्ख त्यादी. मी माझ्या पद्धतीने पुढे गेलो, जिथे माझे बाबा मला सोडून गेले, पण एका छोट्याशा ट्विस्ट बरोबर. जर ते सगळ्यांच्याच नजरेत हिरो होते, तर मी आहे विलन. असा विलन ज्याला कोणीच ओळखू शकत नाही. आय लव्ह यू सो मच बाबा. जसं तू म्हणाला होतास की मित्रा, आतापर्यंत मी रामानुजन आणि मिलिंद बद्दलच बोलत होतो. आय हॅव टू से दॅट 18-year-old girl and her father infected from this deadly virus. You are the only one who knows the truth and can save us.
Anthony, this book has everything in it that my father knew about the vaccine called Samara. You will get the original copy soon. This is the fake one, just to help me get out of the danger that's coming my way. ही होती याची सुरुवात.